नमस्कार. आज एक कस्टमर नाराज होऊन आले होते. डिसेंबरला त्यांनी कपडे घेऊन गेले होते. 5 डिसेंबरला 3500 रुपयाचे कपडे घेऊन गेले होते. अजून एक पॅन्ट त्यांना खराब लागलं. खराब का लागलं ते टेलरनी खराब केलं होतं. ऍक्च्युअल कापड शिलाई माझं काय प्रॉब्लेम नाही, पण टेलरला ते जमलं नव्हतं. हा, पण आम्ही एक पीस त्यांना बदलून दिलेले आहेत. तुम्ही कसं माहिती का, आर्मरी कपडे घेतले होते. कपडे बरोबर होते, कपड्यात काय अडचण नव्हती, पण कसं त्यांना ते जमलं नाहीये. मग मी येताना सांगतो की येऊ की नाही, कारण चूक त्यांची नाही. तरी पण मी एक फेवरसाठी म्हणून कॉल केला, विचारला आणि त्यांनी मला हे सांगितलं मी आज आलोय. त्यांनी रिप्लेसमेंट मला कपडे दिले आणि टेलरही चांगलं सजेस्ट केले. तर आज मी त्यांच्याकडनं कपडे शिवून घेणार आहेत. तो एक मनाला एक शांती भेटली की आपण कुठेतरी गेलोय आणि जे आपण नाव कधी काय आपण ब्रँड म्हणतो ना, त्यावेळेस लोकांना पण चांगले ब्रँड असतात आणि ते मला आज जाणवलं आपल्याला. ते काय कापड जे आहेत ना ते म्हणजे ग्रामीणमध्ये शिवले जात नाही. मग आम्ही इथे टेलर प्रोव्हाइड केलेला आहे. मग तो टेलर म्हणजे जसं कापड बदलतो तसं ते टेलर मशिनरी पण बदलतो. आता यांना हे आम्ही जेव्हा कापड म्हणजे आमच्या टेलरला दिलेलं आहे ते शिवून झाल्यावर त्यांना तेव्हा खात्री पडत हा वैध सर्व्हिस पण मिळते म्हणून. हो, सर्व्हिस पण आहे आणि एक बरोबर रिप्लेसमेंट असो किंवा काय म्हणतात कस्टमरचं समजून घेतलं पाहिजे की बिझनेसमॅन भरपूर असतात, पण त्यांचं काम कसं असतं विकून दिलं विषय संपला. पण काही बिझनेसमॅन असं असतात की ते काय करतात की बिझनेस बरोबर कस्टमरचीही केअर करतात आणि त्यातले तुम्ही मला दिसत मला शांती जाते. मग आता तुम्ही कपडे जेव्हा घेऊन येत होतो तुम्हाला वाटत होतं बाबा कपडे बदलून देणार की नाही असं वाटत होतं? हा, संकोच होतं, कारण तुमची काय चूक नव्हती. ऑब्व्हियसली तुम्ही काय कोणी असू द्या, त्यांची काय चूक नसताना ते ऐकून घेत नाही. पण वाटलं की कसं असतं माहिती कारण आपण एवढ्या लांबून आला त्यांनी वाटलं की तुम्ही ऐकून घ्या. मलाही वाटलं होतं आलं आणि तसं मनासारखं झालं. थँक्यू. थँक्यू.